जय भीम जय शिवराय। आज या ठिकाणी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्या देवाची उरुळी या गावामधील एक 22 वर्षीय तरुणाचा त्या ठिकाणी पोलिसांनी खून केलाय असं या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं। कारण करण मैंदे हा 22 वर्षाचा तरुण, या तरुणाने स्नॅपचॅटवरती हातामध्ये पिस्टन असलेल्या एका फोटोला स्टोरीवरती ठेवलं, म्हणून पोलिसांनी त्याला या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारपूस केली असं पोलीस सांगतात। विचारपूस करण्यासाठी आणलं आणि त्याला त्या ठिकाणी टॉर्चर केलं। त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणी ज्या घटनेमध्ये किंवा जे पिस्टन त्याची नव्हतीच, त्या पिस्टन त्यांनी फक्त फोटो ठेवलाय, तर त्या पिस्टनसाठी 2 मुलांची आम्हाला नावं सांग, आणि जर 2 मुलांची नावं नाही सांगताय तर 8 वाजेपर्यंत 1 लाख रुपये त्या ठिकाणी दे, असं पोलिसांनी त्या ठिकाणी त्या मुलाला असं ठिकाणी म्हटलं। आणि त्या मुलाने करण मैंदे यांनी त्या ठिकाणी आपल्या आईला कॉल करून त्या ठिकाणी सांगितलं की आई, पोलीस म्हणतायत की 2 मुलांची नावं सांग, परंतु त्याने असलं काही केलेलंच नसल्यामुळे तो नावं कोणाची सांगणार, आणि दुसरं जर मुलांची नावं सांगायची नाही तर 1 लाख रुपये 8 वाजेपर्यंत हे त्याने आपल्या आईला सांगितलं। तर आई म्हणली आपल्याकडे 1 लाख रुपये कुठे नाहीत। हे सर्व त्याने ऐकल्यानंतर त्याच्या 2 ते 2.5 तासांनी त्यांनी त्या ठिकाणी फाशी घेतली आणि खूप निंदनीय आणि महाराष्ट्रामध्ये काळीमा फसणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी टॉर्चर केलेलं आहे त्या मुलाला, आणि टॉर्चर करून त्या मुलाचा त्या ठिकाणी बळी घेतलेला आहे पोलिसांनी। तर या पोलिसांवरती गुन्हा दाखल व्हावा आणि तो करण्यासाठी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील सर्व सहकारी आंबेडकरी चळवळीत सर्व नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत, परंतु पोलीस म्हणतायत की आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेत नाही। या ठिकाणी 22 वर्षाचा तरुण फाशी घेऊन, पोलिसांनी केलेल्या टॉर्चरमुळे फाशी घेऊन मेलेला आहे, तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाही आणि आज आम्हाला म्हणता की तुम्ही या ठिकाणी निवेदन द्या। या पोलिसांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। महाराष्ट्रातील तमाम जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, फुरसुंगी पोलीस स्टेशन जे सासवड घाटाच्या पायथ्याशी आहे, या ठिकाणी सर्वांनी जमून त्या ठिकाणी आपल्याला गुन्हा दाखल करण्यासाठी रस्त्यावरच यावं लागतं, हे या ठिकाणी दाखवून द्यावं, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, यावं, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो। जय भीम जय शिवराय।